आधी थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन थेट तुमच्याशी संवाद साधायला आलं. कारण अनेकांच्या मनात शंका होती की तुमच्या हसण्यात बरंच काही कळतंय, पण 11 तारखेपासून 11 मे पासून हिंदुस्थान अँटीबायोटिक्सच्या ग्राउंडवर याचे ग्राउंडवर छत्रपती संभाजी महाराजांचा धसरता इतिहास उलगडून दाखवणारं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सादर होत आहे. आणि या वर्षीचा हा जो सीझन आहे, या सीझनची ही शेवटची सिरीज आहे. आणि आमच्या संपूर्ण टीमची ही इच्छा होती की या सिरीजची किंवा या सीझनची सांगता ही पुणे जिल्ह्यात करण्यात यावी. कारण ज्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांनी तेजस्वी असं बलिदान दिलं, त्या पुणे जिल्ह्यात या महानाट्याच्या या सीझनची सांगता करावी अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा होती. कराडमध्ये 4 दिवसांपूर्वी प्रयोग सुरू असताना दुखापत झाली आणि त्यानंतरही 1 मेचा जो प्रयोग आहे तो आपण सगळ्यांच्या सदिच्छांनी, माझ्या टीमच्या संपूर्ण सहकार्याने, महाराजांच्या आशीर्वादाने हा उत्तम रीतीने पार पडला. आणि 11 तारखेपासून पिंपरी चिंचवडमध्ये या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. मला वाटतं आणखी त्याच्याविषयी बोलण्याआधी आपण एकदा ट्रेलर पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की साधारणतः या महानाट्याचा आवाका काय आहे, कसा आहे तो. लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडे. आणि या पद्धतीचं महानाट्य जेव्हा मुघले आझम सारखं महानाट्य होतं तेव्हा त्या महानाट्याचं तिकीट दर मुघले आझमचा 3000, 5000, 8000 असा तिकिटाचा दर असतो. असं असताना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घराघरात पोचावा म्हणून शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा दर हा अत्यंत सवलतीच्या दरात आहे. तो म्हणजे फक्त 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये असा आहे. आणि काही मोजकी तिकीटं ही 2500 रुपयांची, जी मला वाटतं 100 तिकीटं ही 2500 रुपयांची असतील. आणि हा जो तिकीट दर आहे हा क्रॉस सबसिडाईज करण्यासाठी पिंपरी चिंचवडची जी सिरीज आहे त्याचे जे टायटल स्पॉन्सर आहेत ते आचार्य अकॅडमीचे ज्ञानेश्वरजी मुकुळे. आणि आचार्य अकॅडमी हे प्रेझेंटर आहे पिंपरी चिंचवडच्या प्रयोगांसाठी. त्याचबरोबर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक असेल, फरांदे बिल्डर्स असतील, सिल्वर ग्रुप असेल, अशा पद्धतीचे अनेक सहप्रायोजक सुद्धा या सिरीजला आहेत. जेणेकरून हा आपण आवाक्यामध्ये, सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये याचा तिकीट दर ठेवतो. या वर्षीचा सीझन जर बघितला तर डिसेंबरमध्ये या सीझनची सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे दिमागदार प्रयोग झाले, त्यानंतर नाशिक शहरामध्ये याचे प्रयोग झाले, त्यानंतर निपाणीमध्ये याचे प्रयोग झाले, कोल्हापूरमध्ये प्रयोग झाले आणि कराडमध्ये प्रयोग झाले. आणि आता पिंपरी चिंचवड मध्ये याचे प्रयोग होऊन या वर्षीच्या सीझनची सांगता होणार आहे. आता सर्वांना विनंती आहे की दररोज तोच प्रयोग असतो, म्हणजे अनेकांचा हा गैरसमज होतो की मग मला 6 दिवस तिकीट काढायचं आहे का. तर दररोज तोच प्रयोग असतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत हाच प्रयोग रोज असतो. त्यामुळे 11 मे ते 16 मे दररोज संध्याकाळी 6 वाजता याचे ग्राउंडवर छत्रपती संभाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास उलगडून दाखवला जाणार आहे. माझ्या आपल्या सर्वांना विनंती की आपल्या माध्यमातून याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी, जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, जेणेकरून आता सुट्ट्या सुरू आहेत. आणि या सुट्ट्यांमध्ये खरं तर शाळांमध्ये जो इतिहास शिकायला मिळत नाही, जो विस्तृतपणे समजत नाही, तो इतिहास हा आपण उलगडून दाखवतो. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण 11 ते 16 मे या महानाट्याच्या जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होईल यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं. याची तिकीट विक्री महानाट्य.com वर सुरू आहे, त्याचबरोबर बुकमाय शोवर सुरू आहे. आणि एकूण 4 ते 5 ठिकाणी याची ऑफलाईन तिकीट विक्री सुद्धा या महानाट्याची सुरू आहे. तर आपण सर्वांचं सहकार्य झालं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हो विचार.
राष्ट्रवादीचं इतकं मोठं महानाट्य मुंबईत चालू आहे, त्याच्यापासून तुम्ही आलिप्त कसं कसं काय वाटतं? तुमचा चेहरा हावभाव पण नाही, तिथे राष्ट्रवादीचे नेते रडतात. मी आता खूप जास्त पेन किलर्सच्या डोसवर आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला तसं वाटत असेल. परंतु मला वाटतं राजकीय टिप्पणी करण्यासाठी मी 16 किंवा 17 तारखेला तुमच्याशी पुन्हा निरंतर बोलेल. कारण आता छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास पोहोचवण्यासाठी हे महानाट्य आपण आयोजित करतो. आणि हे महानाट्याचं जे आयोजन असतं हे आपण महाराष्ट्रावर बघत असाल तर पूर्णपणे अराजकीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाईफ आणि पॉलिटिकल लाईफ हे पूर्णपणे वेगळं करून मी काम करतो. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की राजकीय भाषा आपण 100% सविस्तर मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर ही 17 तारखेला महानाट्य वन लाईन इज 17 तारखेला बोलू. या महानाट्याच्या आतापर्यंत 235 प्रयोग झालेले आहेत. आणि या सीझनमध्ये जर आपण बघितलं तर संभाजीनगरमध्ये आपल्याला पब्लिक डिमांडमुळे एक प्रयोग वाढवावा लागला. नाशिकमध्ये पब्लिक डिमांडवर 2 प्रयोग वाढवावे लागले. निपाणीमध्ये याचे 6 प्रयोग झाले. कोल्हापूरमध्ये पब्लिक डिमांडने 1 प्रयोग वाढवावा लागला. आणि कराडमध्ये माझ्या दुखापतीमुळे 2 प्रयोग हे रद्द करावे लागले. कारण ही माझी प्रचंड अशी इच्छा होती, जे मी सुरुवातीलाच म्हणालो की पुणे जिल्ह्यामध्ये याची सांगता करण्यात यावी यासाठी. त्यामुळे या सीझन मधला हा शेवटचा आपण आयोजन जे म्हणतो ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये याचे पुन्हा 6 प्रयोग होतील. बुकिंगचे सुद्धा नंबर्स हे खाली दिले. मुख्य पाहुणे कोण असतो? देवेंद्र फडणवीस. मी म्हणतो तसं सर्वपक्षीय याचं आयोजन असतं आणि यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते हे कायम असतात. आणि मुख्य पाहुणे जर म्हणत असाल तर कायम हे महानाट्य पोहोचवण्याच्या दृष्टीनं तुम्ही बघत असाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 350 अनाथ मुलं ही मुख्य पाहुणे होती. ब्लाइंड स्कूलच्या 150 अंध भगिनी या नाशिकमध्ये मुख्य पाहुण्या होत्या. आदिवासी आश्रमशाळेची 1,500 मुलं ही मुख्य पाहुणे होती. त्यामुळे मला वाटतं याचे मुख्य पाहुणे हे समाजाचा शेवटचा घटक ज्यांच्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवणं गरजेचं आहे हे सगळे असणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना याचं नक्कीच निमंत्रण असणार आहे. म्हणजे मी आजच माननीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादांना सुद्धा याचं निमंत्रण पाठवलेलं आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधीस्थळ आहे यामध्ये एवढा मोठा निधी देणारे ते पहिले राजकीय नेते आहेत. आणि या पद्धतीनं सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना या महानाट्याचं निमंत्रण नक्की असेल. मी मोठ्या नेत्यांविषयी स्पष्ट बोलल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष म्हटल्यानंतर शिवाजीदादा हे ज्येष्ठ नेते आहेत. अगदी त्यांना नक्कीच सगळ्यांनाच याचं निमंत्रण असेल. आणि मी काय असं म्हणतो की राजकीय याचं कुठेही आयोजन नसतं. त्यामुळे जे जे समाजकारणात राजकारणात सगळे त्या सगळ्यांना निमंत्रण. मला वाटतं शिवनेरीवर झाली असेल. मला वाटतं आता आपण जास्त स्वागत हे महानाट्याचं करावं. मी सांगितलं मी अवॉर्डच करत नाही. मी 17 तारखेला सविस्तर याविषयी बोलेल. प्राधान्य छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याला आहे. आणि मला वाटतं की एकदा आपल्याला प्रायोरिटी समजली तर त्या प्रायोरिटीवर आपण काम करणं जास्त गरजेचं आहे. धन्यवाद. आपण जे आता शो करतोय थोडं दडपण आहे तुमच्यावरती, जखमी अवस्थेत तुम्हाला हे करायचं. नक्कीच यासाठी काळजी ही डेफिनेटली घ्यावी लागते. कारण यामध्ये काय मी असं म्हणतो मी शेवटच्या रांगेपर्यंत घोडा नेतो. मला अनेक जण हा प्रश्न विचारतात की हा एवढा धोका पत्करण्याची गरज का असते. तर हे जे एवढं मोठं जे आयोजन आहे, जे मी सांगितलं की कंटेम्पररी जी महानाट्य होतात त्यांचा तिकीट दर आणि
शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं तिकीट आहे. त्यामध्ये कायम एक सामाजिक भावना ही असते की समजा एखाद्याची परिस्थिती आहे आणि त्यांनी पुढचं तिकीट काढलं आणि माझी परिस्थिती नाही, मी शेवटच्या रांगेतलं तिकीट काढलं. उद्या आमची मुलं जेव्हा दोन्ही शाळेत भेटतात तेव्हा ज्यांनी पुढचं तिकीट काढलेलं असतं तो म्हणतो मी संभाजीराजांना एवढं जवळून पाहिलं, आणि त्यावेळी ज्यांनी शेवटचं तिकीट काढलं असतं त्या लेखाच्या नजरेत त्याचा बाप फेल्युअर ठरण्याचा धोका असतो की माझ्या बाबाची परिस्थिती नाही म्हणून त्याने तिकीट नाही काढलं. पण त्या लेखाला सुद्धा ही जाणीव व्हावी की माझ्या बाबानं त्याच्या परिस्थितीनुरूप का होईना मला जाऊन हे महानाट्य दाखवलं, आणि त्याच्याही नजरेत शेवटचं तिकीट काढणाऱ्या या मुलाच्या नजरेतही त्याचा बाप हा हिरोच असावा म्हणून मी शेवटच्या रांगेपर्यंत घोडा नेतो. आणि त्यामुळे जसं नजमी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने ही रिस्क नक्कीच आहे, हे दडपण नक्कीच आहे, पण ती काळजी घेऊन ती सामाजिक जबाबदारी पार पडणं हे सुद्धा कर्तव्य आहे. सुरुवातीपासून अमोल कोल्हेंना आम्ही ऐतिहासिक एका व्यक्तिरेखेमध्ये पाहत आलो, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील. पण अमोल कोल्हे आता फक्त अभिनेते नाहीये, ते राजकारणाचा पण एक मोठा भाग आहे, खासदार आहेत. येणाऱ्या काळामधून अमोल कोल्हेकडून काही राजकीय नाट्य वगैरे असं येईल का? कलाकार म्हणून राजकीय नाट्य सादर करताना मला वाटतं हे जास्त गरजेचं जे पुन्हा अधोरेखित होतं, विशेषतः एकूण सामाजिक परिस्थिती पाहिल्यानंतर, की आपले जे आदर्श आहेत, आपली जी तत्व आहेत आणि आपली जी मूल्य आहेत, ही मूल्य अधोरेखित करणं आणि ती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं, ती भावी पिढीपर्यंत पोहोचवणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी हे महानाट्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं, जर तुम्ही बघत असाल तर याची सुरुवात मराठवाड्यातून झाली, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात याचे प्रयोग झाले, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात प्रयोग झाले, त्यानंतर पुण्यात प्रयोग झाले, आणि आता दिवाळीनंतर याचे प्रयोग विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. पुन्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावर्षी 2023 मध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं पश्चिम महाराष्ट्रात आयोजन नाही, ते थेट विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. आणि जेव्हा हे महानाट्य तुम्ही अनुभवाल तेव्हा मी आता जे काही बोलतोय याचा तुम्हाला पुरेपूर प्रत्यय येईल की हे अधोरेखित करणं, हा इतिहास पोहोचवणं किती गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी नदांचा उल्लेख केला, तुम्हाला त्या संदर्भात विचारायचे की आतापर्यंतच्या प्रयोगात मुलं किंवा एखाद्या महिला असा एखादा प्रतिक्रिया त्यांची हृदयस्पर्शी महानाट्यावर संभाजी महाराजांच्या भूमिकेवर काय आहे का? एखादा प्रसंग तुम्हाला दिलाय? फार प्रसंग आहेत तसे. म्हणजे या महानाट्यामध्ये जसं आत्ता ही इंजुरी झाली, ही इंजुरी मी कायम असं म्हणतोय पार्ट अँड पार्सल. अनेकदा छोट्या मोठ्या जखमा होत राहतात, पण लहान लहान मुलं ज्या प्रेमानं हे महानाट्य बघायला येतात, विशेषतः OTTच्या काळामध्ये सहकुटुंब बघण्याचा, सहकुटुंब मनोरंजनाचा हा सगळ्यात मोठा पर्याय आता उपलब्ध आहे. आणि हे मी आमच्या टीमच्या वतीनं अभिमानानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली आता सगळ्यात भव्य मनोरंजनाचं माध्यम जर काही असेल तर ते शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आहे. त्यामुळे सहकुटुंब येणं हे बघायला मिळतं. आणि लहान लहान मुलं आवर्जून प्रयोग संपल्यानंतर, म्हणजे 2-2.5 तासांचा प्रयोग झाल्यानंतर सुद्धा, एवढ्या थकल्यानंतरही जे फोटो काढण्यासाठी मी थांबतो त्याचवेळी लहान मुलांच्या भरभरून प्रतिक्रिया ऐकू येतात. म्हणजे मला खूप त्याची झालेला एक एक्सपिरियन्स होता. नाशिकमध्ये सेरेब्रल पाल्सी झालेली एक मुलगी, तिची आई आली होती आणि त्यांना यायला उशीर झाला आणि पूर्ण ब्लॉक जे असतात, 300चा एक टप्पा असतो, 500च्या तिकिटांचा एक टप्पा असतो, हा 500च्या तिकिटांचा टप्पा पूर्ण भरला होता आणि तिच्या व्हीलचेअरमुळे तिला कोपऱ्यातच जागा मिळत होती आणि सेरेब्रल पाल्सी असल्यामुळे तिला मान उचलून बघता येत नव्हतं. तिच्या म्हणजे माझ्या सोशल मीडियावर सुद्धा तुम्हाला तो एक व्हिडिओ बघायला मिळेल. तर त्या माऊलीचं मी धन्यवाद देईन की तिच्या आईनी 2.5 तास उभं राहून आपल्या लेकीला महानाट्य समोर काय घडतंय हे ऐकवत होती तिच्या आई. आणि हे मला कळल्यानंतर मी तिला दुसऱ्या दिवशी VVIP गेस्ट म्हणून पहिल्या रांगेत बोलवलं आणि तिने पहिल्या रांगेतून बघितलं आणि पहिल्या रांगेतून महानाट्य बघितल्यानंतर तिच्या बॅकस्टेजला आली तेव्हा तिने व्हीलचेअरवरून जी शंभूरचे हात मारली. म्हणजे मला वाटतं की त्याच्यासमोर सगळी दुखणी, सगळे त्रास हे असे क्षणात नाहीसे होतात की एखाद्या जनरेशनला तुम्ही आपलं जे आराध्य दैवत आहात त्याचा आभास तुम्ही करून देऊ शकता. मला वाटतं कलाकार म्हणून हे फार मोठं भाग्य. नाटकाचे प्रयोग राज्यावर होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जे जनतेचे प्रश्न आहेत त्या संदर्भाचा एक असा प्रयोग जनता दरबार घेऊन कधी सोडवला
100% त्या संदर्भात 17 तारखेला सविस्तर बोलेलच, पण आपण जर एकूण सगळी माहिती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही लोकांपर्यंत पोहोचते, त्यामुळे विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघातली जी विकासाची कामं आहेत ती आपण सातत्यानं बघत आहात आणि या संदर्भामध्ये पुन्हा केंद्र शासनाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्यातले जे प्रश्न अडतील त्याविषयी नक्कीच आपण तातडीनं हस्तक्षेप हे कायम करत असतो. या संदर्भात मी तेच म्हणतो की जनतेशी संवाद हे नेमकं कोणत्या कामाच्या संदर्भात आहे हे जर आपण बघितलं तर त्याही संदर्भात तुम्हाला लवकर 17 तारखेला त्याचे रोडमॅप तुमच्या समोर ठेवू. लोकसभेची निवडणूक होणार आहे का? मला वाटतं हे दुर्दैव आहे आमचं, म्हणून मी म्हटलं की आवर्जून महानाट्यालया तत्व काय असतात, निष्ठा काय असते, या सगळ्या गोष्टी इथे नक्की समजतील. त्यामुळे त्यासाठी जरूर तुम्ही या, त्यासाठी तुम्ही जरूर या. सरी 4 वर्ष तुम्ही नेता आणि अभिनेता या दोन भूमिका बजावताय. अमोल कोल्हेंना नेता होतोय की अभिनेता होतोय? या दोन्ही गोष्टींच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. विशेषतः देशाच्या संसदेमध्ये काम करत वा हे दोन्ही करणं खरं तर ही तारेवरची कसरत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच अनुभव आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण जर दाक्षिणात्य राजकारण बघितलं, बंगालचं राजकारण बघितलं तर तिथं अनेकदा अभिनेते हे राजकीय नेतृत्व करताना दिसतात, लोकांकडून निवडून आलेले दिसतात. त्यामुळे आत्ताच जे तुम्ही म्हणालात त्याचं उत्तर आत्ताच देता येणार नाही, कारण अजून हमरस्ता व्हायचा याचा. आत्ताची पाऊलवाट तुडवतोय, जो पहिला चालत असतो तो पाऊलवाट तुडवत असतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज होतात हे अजून शिकतोय आणि ती शिकण्याची प्रोसेस अजून संपली नाही. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हो, सध्याच्या काळात या दोन्ही गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीनं दोन्हीला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. प्रयत्न करताय, पण कधीही तुमच्यातला अभिनेता नेत्यावर तुलतो वरचढ करतोय असं वाटतंय का? कारण तुम्हीच मान्य केलं की नेता म्हणून नवीन आहे. यामध्ये कसं होतं, अभिनेता आणि नेता म्हटल्यानंतर म्हणजे कदाचित या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी तेव्हा असतं जर अमोल कोल्हे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत राहिला असतं. जर अमोल कोल्हे एखादी गोष्ट मिशन म्हणून जर एक काम करत असेल आणि त्या मिशनला नकळत समाजकारणाचा एक मोठा बेस असेल तर मला वाटतं की या दोन्ही गोष्टी या समन्वयाने करण्याचा अजून तरी प्रयत्न. सॉरी, तुम्ही ऍडमिट होता पवार साहेबांनी जे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जो घेतला म्हणजे कधी कळाला, काय तुमची भावना द्यावी? मला तुमच्याच माध्यमातून हा निर्णय समजला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याविषयी खरं तर फार भाष्य करणं उचित ठरणार नाही, कारण महाराष्ट्रभरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या या भावना, महाराष्ट्राचं राजकारण गेली 6 दशकं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पोटी फिरतं आणि हे होत असताना आदरणीय पवार साहेबांकडून ही घोषणा आल्यानंतर आपणच सगळे पाहतो महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत. आणि एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या सुद्धा भावना या तितक्याच महत्त्वाच्या त्या समजून घेणं गरजेचं आहे. ही घोषणा मी हॉस्पिटलाइज असतानाच मला समजली, त्यामुळे त्याविषयीचे आणखी कंगोरे तुमच्या माध्यमातून जेवढे समजले तेवढे समजले. खूप स्वाभाविक गोष्ट आहे की जसं तुमचं माझं प्रत्येकाचं बांधव हे राजकीय नेते कोण हे म्हटलं तर आदरणीय पवार साहेबांचं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघां नावांभोवती अनेक दशक महाराष्ट्राचं राजकारण हे आपल्या पिढीनं फिरताना पाहिलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. त्यात आदरणीय पवार साहेबांचा एकूण आवाका संसदेच्या कामकाजाच्या वेळी पक्षात काम करत असताना फार जवळून बघतो. त्यामुळे या मिश्र भावना ज्याला असं आपण काय म्हणतो की दिल की सुने या दिमाग की सुने, आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की या दोन्हीचा जर विचार केला तर उद्या याच्यावरचा जो काही निर्णय आहे तो आदरणीय पवार साहेब घेतील आणि साहेबांविषयी संपूर्ण महाराष्ट्राला ही खात्री आहे की साहेब पूर्ण विचारांतीच निर्णय घेतील.
सगळे मोठे नेते आहेत, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझं अजून काही बोलणं नाही. आता तिकडे इकडे एक महानाट्य एवढं मोठं सुरू असताना इकडे लगेच महानाट्य सुरू होणं, पण ज्या नेत्यांना ही बाकी गोष्टी त्यांची माझी बोलणं झाली नाही. कारण काल मी आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताईंबरोबर याविषयी संवाद झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याबरोबर संवाद झाला, आज माजी उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर या संदर्भात संवाद झाला, त्यामुळे संवाद नक्कीच कमी आहे. दोन गट पडले असं वाटतंय राष्ट्रवादी तुम्हाला त्या निवृत्तीनंतर? काय निवृत्तीनंतर 2 गट पडले? नाही, मला वाटतं या कोणत्याही स्पेक्युलेशनला काही आवश्यकता वाटत नाही. तुम्ही जर जी समिती नेमली त्या समितीकडे बारकाईने बघितलं, ही समिती उद्या निर्णय घेईल आणि जो काही निर्णय होईल आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन हे निरंतर हे सगळ्यांसोबत असणारच. जयंत पाटीलला काल निमंत्रण नव्हतं बैठकीचं? नाही, या संदर्भात आपल्याचकडून याची बातमी मला समजली की ही बैठक होती की नाही याच विषयी काहीतरी संभ्रम आहे, त्यामुळे या विषयात कारण मला वाटतं वाद आहे का किंवा असं नव्हतं का असे जर तरच्या प्रश्नांना काही अर्थ नाही. डॉक्टर, तुम्ही राज ठाकरेंची मुलाखत घेताना सांगितलं की तरुण जास्तीत जास्त राजकारणात येत नाही किंवा त्यांनी यायला पाहिजे, तो काय त्यांचा संदर्भ होता. तुम्ही अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आणि असं असताना आता राज्यभरातल्या तरुणांना एक स्पष्ट या आत्ताची जी राजकीय अस्थिर परिस्थिती आहे त्यावर भाष्य पाहिजे, तुमच्यावर दबाव आहे म्हणून करत आहात की तुम्ही तरुणांना काही सांगायचं आहे या आत्ताच्या परिस्थितीवर, तुम्ही काही ठरवलं आहे का? काही नाही, कोणती राजकीय परिस्थिती? आत्ताची जी राजकीय अस्थिर परिस्थिती राज्यातली आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही राज्य पातळीवरची म्हणताय पक्षांतर्गत जे काय राज्यामध्ये हा फार उत्तम तुम्ही एक मुद्दा मांडलाय आणि याची अनेक उत्तरं तुम्हाला शिवपुत्र संभाजी या महानाट्यात मिळतील. प्रत्येक वेळी भाष्य हे हातात माईक असतानाच करावं असं नसतं. अनेकदा तुमची कलाकृती, तुमचं भाष्य ही फार स्पष्टपणे पोहोचवत असते आणि हेच तुम्ही आज संभाजीनगरमध्ये बघाल, तुम्ही नाशिकमध्ये माहिती घ्याल, तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हे अनुभवाल की जे काही भाष्य असेल तर त्याचे राजकीय अर्थ काढायचे की त्याचे फक्त सामाजिक अर्थ काढायचे, ते पूर्णपणे तुमच्या वेळेला मी भाष्य नक्की करतो. भाजप हिंदू आणि मुस्लिम वाद करते पूर्ण देशामध्ये. या नाटकामुळे हिंदू आणि मुसलमान दरी निर्माण होते असं वाटतं आणि त्याचा फायदा भाजप घेते. प्रत्येक ठिकाणी 50,000 ते 60,000 प्रेक्षक हे प्रत्येक शहरात हे महानाट्य बघायला येतात आणि जर असा काही वाद होत असता तर मला वाटतं या महानाट्याविषयी नक्कीच मुस्लिम लोक येत नाही ते बघायला, हिंदू जगत जास्त करून. मला वाटतं की आपण कृपया माझं सोशल मीडिया हँडल पुन्हा एकदा पाहावं. सर्व धर्माचे लोक आवर्जून महानाट्य बघायला येतात. इतकंच नाही तर नंतर फोटो काढायला सुद्धा तुम्हाला त्या सोशल मीडियावर सुद्धा हे बघायला मिळेल आणि या अनेक प्रश्नांची उत्तर ही तुम्हाला नक्कीच महानाट्यावर मिळेल. मला पण एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सपोर्ट केला, बॅक केला, सगळ्यांना बरोबर घेऊन चालला, पण भाजप आहे ना तिरस्कार पसरवते, लोकांना डिवाइड करते. तुमची पावलं तिकडे कशी चालते? अशी एक म्हण आहे की झोपलेल्याला मला असं वाटतं झोपलेल्याला उठवतायचं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं राज ठाकरे कुठल्या पक्षाचे? नाही, एक मिनिट भाजपच्या जवळ असं आहे तसं तुमचं म्हणणं आहे? अच्छा, ठीक आहे. आता यामध्ये महत्वाची गोष्ट अशी थोडं वाईट वाटते कसं काय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याच्या उत्तर घेतो माणूस भाजपकडे कसं काय जाईल असं कोणी सांगितलंय? असं कोणी सांगितलं? मुस्लिमांच्या विरुद्ध तिरस्कार, ख्रिश्चनांच्या विरुद्ध तिरस्कार, दलितांच्या विरुद्ध तिरस्कार, महिलांच्या विरुद्ध तिरस्कार, कसं पार्टी तिथं चालला? तुम्ही स्पष्ट भूमिका सांगा तुमच्या. मी तुम्हाला एक शांतपणे हेच सांगतोय की झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. त्यानुसार ज्या पत्रकाराचं निरपेक्ष मला प्रश्न विचारणं असेल त्याला उत्तर देता येतं. ज्यांनी ठरवलेलंच आहे की आता हे असं झालेलंच आहे, म्हणजे या संदर्भात हे जे तुमचे सगळे आक्षेप आहेत याविषयी माझी कोणाशी बैठक झाली आहे, कुठली चर्चा समोर आली आहे?
आन्सर आम्हाला काय माहिती कुठे चर्चा सुरू आहे दिल्लीला जाऊन तुम्हालाच माहित असतं सगळं. तुम्ही दिल्लीला जाऊन भेटला फोटो ट्विट केला तुम्ही फोटो फेसबुकवर टाकला. त्या फोटो नंतर पार्लमेंटमधलं भाषण ऐकलं. ते भाषण खरं आहे की फोटो खरं आहे? फोटो पार्लमेंटमधलं भाषण खोटं आहे. खरं आहे फोटो पण सर पार्लमेंटच्या फ्लोअरवर जेव्हा तुम्ही 22.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असता फोटो पण खरं आहे ना. फोटो मी पुन्हा एकदा सांगतो प्रॉक्सिमिटी टू बीजेपी अनफॉर्च्युनेटली राजकारण अशा याचं झालंय की तुम्ही डायलॉग सुद्धा ठेवू शकत नाही. कोणाशी एक्झॅक्टली डायलॉग साठी एक फार महत्वाची गोष्ट आहे सर. विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला राजकारणात कायम संवाद असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कलाकृतीच्या संदर्भात तुम्ही निमंत्रित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ जवळीक होते असं होत नाही.